कुंडलीचा अँगल हा माझा फक्त तिथे संपला नाहीच. मॅट्रिमोनियल्सवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लोक कुंडलीचा आधार घेतात, जे की ठीक आहे. पण मी जुन्या अनुभवातनं शिकल्यामुळे मग मी सांगायचे की एक काम करा, तू माझ्याशी बोलणार, मी तुझ्याशी बोलणार, आपण उगाच चर्चा करणार, लाईफ स्टोरी आपली सगळी सांगणार, नंतर तुझ्या घरचे माझी पत्रिका दाखवणार. आत्ताच आधी पत्रिका दाखव, तुम्ही ठरवा काय ते, आणि मग आपण बोलू. कशाला वेळ वाया घालवा उगाचच. तुमचा विश्वास आहे ठीक आहे, काय त्याच्या बाबतीत हे नाही. मग मॅट्रिमोनियलवर तेच व्हायचं मग, की माझी पत्रिका रेडी असायची की हे बघ ही माझी पत्रिका, तू बघ काय ते ठरव. सो कधी ते वर्कआउट व्हायचं, कधी मग कारण वेगळं दिलं जायचं की नाही आत्ता जरा हे होतंय ते होतंय वगैरे, असे काहीतरी कारणं यायची, पण ते कळायचं. पण ठीक आहे. सो मॅट्रिमोनियलवर सुद्धा मी ॲक्च्युली डेटिंग ॲपवर जेवढे ॲक्टिव्ह नव्हते तेवढे मॅट्रिमोनियलवर होते. की भरपूर ठिकाणी कॉफी प्यायला गेलेले, भरपूर ठिकाणी गप्पा मारलेल्या आहेत. चहा पोहे ना, नाही एवढं नाही घडलं अगदी. बरं आहे, आजकालची मुलं अशी काही एवढी चहा पोहेवाला सीन नसतो, जरा कॅज्युअली भेटतात. तर मला तेच वाटतं की मॅट्रिमोनियलला घेऊन ना खूप लोकांचे असे मिसकॉन्सेप्शन्स खूप आहेत त्याच्यावरती. आहेत तशी टिपिकल लोक सुद्धा असतील, पण कॅज्युअल नॉर्मल आपल्या मित्रांसारखे वाटतील अशी मुलं सुद्धा तिथे आहेत. नाही असं नाही. मला वाटायला लागलं की तू काहीतरी अशी मॅट्रिमोनियल साईट वगैरे काढलीस आणि त्याचं तू इथे काय मार्केटिंग वगैरे करतेस की काय? सिरियसली नाही ना काढलेली अशी? नाही 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 नाही, मी त्या विचारांचं मार्केटिंग करते मी. सो तो एक्सपिरियन्स होता. इट्स जस्ट तिथे क्लिक नाही झालं. प्रसादच्या बाबतीत जे मला एक क्लिक झालं, जे इंटरेस्टिंग फॅक्टर जो वाटला मला त्याच्यामध्ये, की मी ज्याच्यामुळे त्याच्याकडे ड्रॉ झाले, तो कुठेतरी नव्हता वाटला. काही काही वेळेस गप्पा व्हायच्या, छान व्हायच्या, 3-4 दिवस बोलणं व्हायचं. मी वेळसुद्धा द्यायचे त्या मुलाला, की म्हणजे अर्थात तो सुद्धा घेतच असणार आहे वेळ, काय मी एकटी कोण वेळ घेणारी. पण असं नाही की मी एका मीटिंगमधनं जज केलं होतं किंवा असं नव्हतं. पण आफ्टर अ पॉईंट असं जाणवतं की अरे नाही, मला पोटेन्शियल नाही दिसत आहे या कनेक्शनमध्ये. आणि मग म्हणून मग चांगल्या नोटवरती टाटा बाय बाय व्हायचं. एकदा एक एक्सपिरियन्स असा झालेला होता की एका मुलाच्या आईने त्यांच्यातच काही कोऑर्डिनेशन नव्हतं. तर त्या मुलाला त्या मॅट्रिमोनियलवर यायचं होतं, नाही असं नाही, त्याला माझ्याशी बोलायचं तर होतं, आईला नव्हतं बोलायचं. त्याची आई माझ्याशी कचाकचा भांडली फोनवर की म्हणे मी त्याला नाही सांगितलं, त्याला आत्ता नाही करायचं. आणि म्हटलं आत्ता मगाशी मी त्याच्याशी बोलले, तो मला म्हणतोय की तो ओके आहे, मग नक्की काय म्हणणं काय नक्की असं. तर म्हणे नाही, आम्हाला ॲक्च्युली अभिनय क्षेत्रातली मुलगी नको आहे. मग मला असं झालं की यांचं खूपच बेसिक्सपासून सुरुवात आहे यांची. तर मग हा प्रोजेक्ट मला हाती नाही घ्यायचा आहे. मग त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना की अभिनेत्री नको आहे आणि असं आहे नको आहे, तर म्हटलं ठीक आहे. मी तुला विचारणारच होते, काही लोकांना असं वाटतं की नको बाबा अभिनेत्री सून म्हणून घरात नको. मला कळतच नाही इतर क्षेत्रातल्या मुली काय असे दिवे लावतात सून म्हणून की अभिनेत्रींवरती ताशेरे ओढले जात आहेत. तसं काही नाही. माणूस असतो, त्याला त्याचं सद्विवेक बुद्धी ही त्याच्या क्षेत्राशी रिलेटेड काही नसते. जो सेनली वागायचा तो नो मॅटर कुठल्या क्षेत्रात जातो तसाच वागतो. बरोबर आहे. पण मला सांग, मी असं बघतो ना आता की बिग बॉसमध्ये तुम्ही एकत्र राहून दे बिकम अ फेअर किंवा काय, असं बाहेर आल्यावर टिकत नाही ते. आणि तुम्ही मात्र एकदम असं फुल सक्सेसफुल बाहेर येऊन तुमचं लग्न म्हणजे, आणि तुमचं जनरल असं काही, इट वॉज लाईक अ फेरी टेल, एखाद्या परिकथेतल्या प्रमाणे झालं ना. मजा आली असेल ना लग्नामध्ये? हो, खूप मजा आली. आणि मला ह्या गोष्टीचाच इतका आनंद होता की हा मुलगा किती खुश आहे, त्याचं माझ्याशी लग्न होतंय. म्हणजे याहून वेगळं फिलिंग काय असू शकतं की एखाद्या व्यक्तीला आपल्याबरोबर राहण्यासाठी एवढा उत्साह आहे, तो एवढा उत्सुक आहे. माझा स्वभाव थोडासा अंडर कॉन्फिडंट किंवा सेल्फ डाऊटवाला कायम राहिलेलाच आहे आणि त्याच्यावरती वेळोवेळी काम करतही असते. पण अशा एखाद्या व्यक्तीला मग अजूनच छान वाटतं की ओके, मी आहे एवढी स्पेशल की जगामधली एक अशी व्यक्ती आहे की जिच्यासाठी मी सर्वस्व आहे. आणि ज्या गोष्टीवर माझा कायम विश्वास होता की फॉरएव्हर, कमिटमेंट, प्रेम, सगळ्याचा बेस हा प्रेम असतो, मग बाकी सगळ्या गोष्टी येतात. तर दॅट वॉज राईट. म्हणजे आजूबाजूची नेगेटिव्हिटी, आजूबाजूचे डिवोर्सेस, आजूबाजूचे ब्रेकअप्स, याचं प्रमाण वाढतंय, सगळं होतंय. पण मी आहे, माझी स्टोरी ही माझी स्टोरी असणार आहे
आणि ती माझ्या एक्सपिरियन्सवर माझ्या अनुभवांवरती बेस्ड असणार आहे. सो मला खूप छान वाटत होतं की या सगळ्या गोष्टी सत्यात उतरत आहेत. आणि खरंच अजिबात वाटलं नव्हतं मला की बिग बॉसमध्ये मी कुठल्या तरी व्यक्तीला भेटणार आहे आणि त्याच्या प्रेमात पडणार आहे. कारण आता जर का मी एवढी ॲक्टिव्हली कुणीतरी शोधत असेल माझा लाईफ पार्टनर एरवी, की मॅट्रिमोनियलवर होते, हे तर झालंच असणार आहे की मी इंडस्ट्रीतल्या मुलांचा मित्रांचा विचार तर केलाच असेल ना. कारण आता काय स्वतःहून जर समजा मला एखादी इंडस्ट्रीतली व्यक्ती आवडत असेल तर मी अप्रोच तर होऊच शकते. तेवढं तर आता असतंच एक अंडरस्टँडिंग की नॉट दॅट लग्नाची मागणी घालेन, पण एक की बाबा हां मला इंटरेस्ट आहे टाईप्स. तर इंडस्ट्रीमधली माझं तर ठाम मत होतं की इंडस्ट्रीमध्ये आता कोणी मुलंच नाही राहिलेली आहेत चांगली. जी चांगली आहेत ती कमिटेड आहेत आणि ज्यांना कमिटमेंट नको आहेत अशीच फक्त शिल्लक आहेत. तर बिग बॉसमध्ये कोणच येणार आहे असं की ज्याच्या मी प्रेमात पडेन. पण प्रसाद सरांची मग एंट्री झाली. योगायोग होता. म्हणजे केवळ मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी एकत्र यावं म्हणून असं ते रचलं गेलं, अलाइन झाले सगळे लिटरली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.